चैत्र महिना सुरू झाला आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये आपण विविध कैरीचे पदार्थ बनवतो. या सीझनमध्ये बाजारामध्ये भरपूर कैऱ्या आपल्याला दिसतात आणि कैरीचं थंडगार पन्ह घराघरामध्ये बनवलं जातंच. आज आपण असंच कैरीचं मस्त आंबट गोड चटकदार चवीचं थंडगार पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत. शिवाय या पन्ह्यामध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केला नाही तरी देखील हे 2 महिने टिकून राहण्यासाठी काय करायचं याची साधी सोपी पद्धत आणि भरपूर तुम्हाला टिप्स सुद्धा मी देणार आहे. एकदा हे पन्ह तुम्ही असं बनवून ठेवलं की पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत मनाला येईल तेव्हा फक्त 1 ते 2 मिनिटामध्ये भरपूर ग्लास तुम्ही पन्ह बनवू शकता. चला तर मग लगेचच पाहूया आंबट गोड चवीचं आणि तितकंच सुंदर दिसणारं कैरीचं थंडगार पन्ह कसं बनवायचं. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. पन्ह बनवण्यासाठी इथे मी हिरव्यागार आणि कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत आणि या कैऱ्या वजनामध्ये मी अर्धा किलो एवढ्या घेतल्या आहेत. या थोडा वेळ म्हणजे साधारण अर्धा ते 1 तास मी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या. असं भिजत घातल्यामुळे त्याचं देठाकडच्या भागाकडे जो चीक असतो तो निघून जाण्यास मदत होते आणि कैरीमध्ये जी उष्णता असते ती सुद्धा कमी होते. आता हे सर्व पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. स्वच्छ धुतलेल्या कैऱ्यांचे आता मी देठ काढून घेणार आहे. तुम्ही या कैरीची सालं सुद्धा काढून घेतलीत तरी देखील चालेल, पण आज मी फक्त कैरीचे देठ काढून घेणार आहे. आता इथे मी एक कुकर घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला साधारण 2 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये एखादं कुकरचं भांडं किंवा इथे मी एक स्टीलचा बाउल घेतला आहे आणि तो ह्यामध्ये असा ठेवणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला देठं काढून घेतलेल्या कैऱ्या यामध्ये ठेवायच्या आहेत. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकर आपल्याला गॅसवर ठेवून कुकरच्या मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. कैऱ्या इथे कुकरमध्ये शिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आज आपण गूळ आणि खडीसाखर घालून पन्ह बनवणार आहोत. तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता किंवा फक्त गुळाचा वापर करू शकता किंवा फक्त खडीसाखरेचा वापर करू शकता. मी आज दोन्ही यामध्ये घालणार आहे. गूळ हा गुणधर्माने उष्ण असतो आणि खडीसाखर थंड, त्यामुळे दोन्ही मी अर्ध अर्ध घालणार आहे. आता ही खडीसाखर इथे मी अख्खी जी रेषेवाली खडीसाखर असते ती घेतली आहे. ती आता थोडीशी या खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे, म्हणजे मिक्सरला त्याची छान अशी बारीक पावडर करता येईल. कैऱ्या आज आपण अर्धा किलो घेतलेला त्याच्या निम्म आपल्याला गूळ किंवा खडीसाखर किंवा साधी साखर घालायची आहे. पण मी आज अर्ध इथे घालणार आहे, त्यामुळे मी संपूर्ण पाव किलो गूळ किंवा पाव किलो खडीसाखर न घालता इथे मी 125 ग्रॅम एवढा बारीक चिरून गूळ घेतला आहे आणि 125 ग्रॅम एवढीच खडीसाखर घेतली आहे. म्हणजेच अर्धा किलो कैरीच्या निम्म आपल्याला गोड वापरायचं आहे. आता ही खलबत्त्यामध्ये कुटलेली खडीसाखर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालणार आहे आणि मिक्सरला चांगली बारीक वाटून घेणार आहे. सर्व पूर्वतयारी करेपर्यंत इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या घेतल्या आहेत. आता लगेचच गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्या कुकरची पूर्णपणे वाफ जाईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. कुकरमधून बाउल मी बाहेर काढून घेतला आहे. बघू शकता छान अशी कैरी शिजली गेली आहे. आता एखादा चमचा घेऊ शकता किंवा हाताच्या मदतीनेच तुम्ही हा कैरीचा गर असा वेगळा काढून घेऊ शकता. चमच्याच्या मदतीने संपूर्ण कैरीच्या सालाला लागलेला गर आपल्याला असा काढता येतो. जर तुम्ही आधीच सालं काढून घेतली असेल तर डायरेक्ट तुम्ही चमच्याने किंवा हाताने हे कुस्करून घेऊ शकता. अशाच पद्धतीने सर्व कैरीचा लागलेला गर मी काढून घेणार आहे. इथे बाठा सुद्धा बघू शकता चमच्याने सहज हा गर वेगळा होतो. अजिबात कुठेही बाठ्याला शिल्लक राहत नाही. इथे मी संपूर्ण 4ही कैरींचा गर असा काढून घेतला आहे. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यातला अर्धा गर मी काढून घेणार आहे आणि त्यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला 125 ग्रॅम एवढा गूळ आहे तो घालायचा आहे आणि मिक्सरला चांगलं हे बारीक फिरवून घ्यायचं. तुम्ही फक्त पळीने किंवा मॅशरने हे एकत्र करू शकता, पण गुळाचे किंवा खडीसाखरेचे छोटे मोठे कण राहू शकतात आणि ते मिक्सरला चांगले बारीक वाटले जातात आणि एकजीव होतील. त्यामुळे आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तयार केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि उरलेला गर आता मी मिक्सरमध्ये घालणार आहे आणि ह्यामध्ये आता मी
बारीक वाटलेली खडीसाखर घालणार आहे आणि ती सुद्धा मिक्सरला चांगली बारीक करून घेणार आहे. खडीसाखरेसोबत बारीक केलेलं कैरीचा गर सुद्धा यामध्ये आता मी एकत्र करून घेणार आहे आणि एखाद्या पळीने आपल्याला संपूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता खडीसाखरेमध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण त्याचा रंग बघू शकता आणि गुळामध्ये तयार केलेलं मिश्रण ह्याचा रंग बघू शकता. जर तुम्ही फक्त गुळामध्ये हे पन्ह बनवलं तर ते फार दिवस टिकत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे थोडी तरी साखर किंवा खडीसाखर यामध्ये मिक्स करा, म्हणजे खूप जास्त वेळ आपलं पन्ह टिकलं जातं. गुळात केलं साखरेत किंवा खडीसाखरेत तरीही चालतं, फक्त थोडासा रंगामध्ये फरक पडतो. खडीसाखर ही गुणधर्माने थंड असतेच, पण आज मी मुद्दाम खडीसाखर वापरली आहे किंवा साखरसुद्धा त्याऐवजी तुम्ही वापरू शकता. कारण साखर किंवा खडीसाखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आपलं हे पन्ह 2 ते 3 महिने टिकायला मदत होते. आता एखादी अशी काचेची बाटली घ्यायची किंवा स्टीलचं भांडं घ्यायचं. शक्यतो प्लॅस्टिकचं भांडं वापरू नका, नाहीतर हे पन्ह गुळाचं असल्यामुळे फसफसलं जातं. शक्यतो काचेचं भांडं किंवा स्टीलचंच भांडं वापरा. आता ह्यामध्ये हे मी पन्ह भरून ठेवणार आहे. पन्ह्याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आला आहे आणि पन्ह दाटसर सुद्धा बनला आहे. अजिबात आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे इतका दाटसरपणा त्याला आला आहे आणि त्यामुळेच हे पन्ह 1 ते 2 महिने अगदी आरामात टिकलं जातं. इथे मी एका बाटलीमध्ये हे पन्ह भरून ठेवलं आहे. आता बाटलीचं बूच लावायचं आणि ही बाटली आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची. म्हणजे तुम्हाला मनाला येईल तेव्हा तुम्ही पन्ह बनवून पिऊ शकता. एक काचेची बाटली इथे मी संपूर्ण भरली आहे आणि अजून सुद्धा तुम्ही बघू शकता किती पन्ह शिल्लक आहे. म्हणजे जवळ अशाच 2 बाटल्या पन्ह मी तयार केला आहे फक्त अर्धा किलो कैरीपासून. आता या उरलेल्या पन्ह्यापासूनच आपण सरबत बनवूया. साधारण 3 ते 4 मोठी पळी हे पन्ह शिल्लक राहिलं आहे. आता ह्यामध्ये मी छोटा पाव चमचा भरून वेलची पूड घालणार आहे. या सिरपमध्येच पन्हाचं जे आपण सरबतचं सिरप बनवलंय त्यामध्येच तुम्ही वेलची पूड, मीठ वगैरे घालून ठेवलं तरी चालेल. पण मी सरबत बनवतानाच हे घालणार आहे. त्यामुळे आणखीन जास्त स्वाद येतो आणि एकदम रिफ्रेशिंग ताजंतवानं वाटतं. त्यामुळे शक्यतो जेव्हा सरबत बनवायला घ्याल तेव्हाच त्यामध्ये वेलची पूड, मीठ घालायचं. म्हणजे अगदी मस्त आंबट गोड आणि चटपटीत ताजं असं पन्ह तयार होतं. इथे मी पाव चमचा भरून वेलची पूड घातली आहे. चवीप्रमाणे साधं मीठ आणि चवीप्रमाणे काळं मीठ सुद्धा घातलं आहे. त्यामुळे सुद्धा मस्त अशी चटपटीत चव येते. आता ह्यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी घालायचं आहे. फ्रीजमधलं पाणी थंडगार घालू शकता किंवा माठातलं पाणी वापरू शकता. इथे मी साधारण 1 लिटर एवढं पाणी घातलं आहे. इथे मी सर्व पदार्थ असे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आणि तुम्ही ह्याचा दाटसरपणा बघू शकता. घरगुती पन्ह असतं त्यामध्ये भरपूर दाटसरपणा असतो आणि चव म्हणाल तर अप्रतिम येते. आता हे पन्ह आणखीन थोडंसं थंडगार करण्यासाठी यामध्ये भरपूर असे बर्फाचे खडे घालणार आहे. जेव्हा तुम्ही सर्व्ह करता पन्ह तेव्हाच बर्फाचे खडे घाला, म्हणजे ते पाणथळ लागणार नाही. आणखीन सुंदर पन्ह दिसण्यासाठी आणि रिफ्रेशिंग वाटण्यासाठी थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोड्या केशरच्या काड्या सुद्धा घालणार आहे. तुम्ही पन्ह जेव्हा मिक्सरमध्ये वाटलत तेव्हा केशरच्या काड्या घातल्यात तरी सुद्धा चालेल. मी वरतून घालणार आहे. आता हे कैरीचं मस्त आंबट गोड चटकदार चवीचं पन्ह आपण लगेचच ग्लासामध्ये ओतून घेऊया. बघितलत ना किती साधी सोपी रेसिपी आहे. एकदा हे पन्ह तुम्ही असं बनवून ठेवलं की फक्त त्यामध्ये पाणी घालायचं, वेलची पूड, थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि आपलं पन्ह तयार आहे. आता हे पन्ह आपण लगेचच सर्व करून घेऊया. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे पन्ह करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून मला नक्की कळवा. आंबट गोड चटकदार चवीचं कैरीचं पन्ह करण्याची ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. कैरीचं सीझन संपण्याच्या आधी एकदा तरी अशा पद्धतीने आंबट गोड चटकदार चवीचं कैरीचं पन्ह नक्की बनवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.